हॅलो ब्युटिफुल पीपल, दिस इज पूजा. तर आज आपण बनवतो आहे ट्रेडिशनल वेस्ट कोट. या साडीपासून मी एक कुर्ती बनवली होती आणि त्यातून थोडं फॅब्रिक उरलं होतं. माहीत होतं ते यूज होणार आहे कुठे ना कुठे. आणि असं स्क्रोल करता करता मला एक वेस्टर्न स्टाईलचं वेस्ट कोट दिसलं आणि मी विचार केला की आपण इंडियन वेस्ट कोट बनवूयात. वेस्ट कोटचं जे पॅटर्न आहे ते मी यूट्यूब व्हिडिओमधून रेफर केलं आहे. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तिथून तुम्ही बघू शकता. आणि जे पेपर पॅटर्न आहे ते मी कट टू कट केलं आहे मेजरमेंट वाईज. माझ्या जे मी लायनिंग फॅब्रिक कट केलं आहे विथ द हेल्प ऑफ पेपर पॅटर्न, त्यामध्ये मी 1 इंच सीम अलावन्स सोडले आहे. आणि विथ द हेल्प ऑफ लायनिंग फॅब्रिक आपण मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घेणार आहोत. आपल्या मेन फॅब्रिकचे सगळे पार्ट्स कट करून झाले आहेत. इथे तुम्ही बघू शकता प्रॉपरली. आणि हे आहे बॅक पार्ट आणि हे आहे लायनिंग फॅब्रिक पॅटर्न. लायनिंग फॅब्रिकचे जे फ्रंट बॉडीचे पार्ट्स आहेत ते आपण जॉईंट करून घेऊयात पिन्सच्या हेल्पने. बिकॉज ऑफ दिस वेस्ट कोट आय एम ट्राईंग फॉर द फर्स्ट टाईम. सो मी आधी ते सगळे पार्ट अटॅच केले, स्टिच केले आणि मी वेअर करून बघितलं की एक्झॅक्ट मेजरमेंट आहे, फिटेड आहे की नाही ते. आणि देन मग मी मेन पॅटर्न कट केलं आहे. कारण आपल्याकडे जे साडीचं मेन फॅब्रिक होतं ते खूप कमी होतं. तर मग मी मेन फॅब्रिकला कट करायचं रिस्क नव्हते घेऊ शकत. आणि जेव्हा पण मला काही असं फर्स्ट टाईम एक्सपेरिमेंट करायचे असतात तर तेव्हा मी ऑलवेज लायनिंग फॅब्रिक यूज करते. आणि जर ते प्रॉपर फिटेड परफेक्ट झाले कीच मग मी मेन फॅब्रिक कट करते. आणि इथे मी जसं दाखवलं, मी आधी लायनिंग फॅब्रिकचे सगळे पार्ट्स जॉईंट करून घेतलेत. तसेच आपल्याला सगळे पार्ट्स लायनिंग फॅब्रिकचे आणि मेन फॅब्रिकचे जॉईंट करून घ्यायचे आहेत. लायनिंग फॅब्रिकचे वेगळे पार्ट्स सगळे जॉईंट करून घ्यायचे आणि तसेच मेन फॅब्रिकचे सगळे पार्ट्स आपल्याला एकत्र जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण मेन फॅब्रिक्स आणि लायनिंग फॅब्रिक एकत्र जॉईंट करून घेणार आहोत. याने आपली जी आतली फिनिशिंग आहे ती चांगली येते. जे साईडचे काही आपले स्टिचेस असतात त्यांनासुद्धा फिनिशिंग मिळते, ते बाहेर दिसत नाहीत. प्रॉपर जरी यातून बघितलं तरी एकदम छान दिसतं. इथे मी सर्व पार्ट्सवरती टॉप स्टिचिंग करते आहे. इथे मी टॉपच्या बॉटमला साडीचं काठ यूज करते आहे. कारण आपण जे प्लेन फॅब्रिक यूज केलं आहे फ्रंटला ते एकदम मिनिमल आणि सिम्पल दिसतं आहे. सो आपण काठ ॲड केलं तर अजून चांगलं दिसेल. इथे तुम्हाला बघायला मिळेल की आपण मेन फॅब्रिक आणि लायनिंग फॅब्रिक कसं अटॅच करणार आहोत. इथे मी रॉंग साईड टू रॉंग साईड लायनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक एकावरती एक ठेवलं आहे. आता आपण याला असंच पिन करून घेणार आहोत. आपला टॉप ऑलमोस्ट रेडी आहे. स्टील मला थोडंसं फ्रंट
जे पार्ट आहे ते खाली खाली वाढत, तर मग अजून एक मी लेस ॲड करते आहे. जे समोरचं बटन पॅसेज आहे आपलं, तिथे आपण दोन्ही साईडला लेस ॲड करणार आहोत. आणि त्याचसोबत आपण जो नेक आहे त्यालासुद्धा लेस लावणार आहोत. ही जी मार्किंग आहे ती बटन्ससाठी केली आहे मी. आता आपण बटन्स अटॅच करणार आहोत. आणि जे बटन लूप्स आहेत ते सुद्धा मी हँड स्टिचच केले आहेत, कारण का माझ्याकडे त्या टाईपची मशीन नाही आहे. सो मी आधी मार्क करून घेतलं, देन बटनची साईज वगैरे मेजर केली अँड देन सीझरच्या हेल्पने कट मारून घेतला आहे. आणि त्यानंतर नीडल्सच्या हेल्पने अराउंड द लूप स्टिच करून घेतलं.